डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये गौरीच्या कुटुंबाने आणि आईवडिलांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तर सर्व घडून आणलं आहे, असा दावा गौरीच्या आईवडिलांनी केला आहे. डॉक्टर गौरी पालवे यांचा पती आनंद गर्जे हा पंकजा मुंडे यांचा पीए होता. गौरी गर्जे यांना आनंद गर्जे मारहाण करायचा असा दावा केला जात आहे. सोबतच आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिची हत्या करण्यात आली आहे. आनंद गर्जे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी गौरी गर्जे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. सोबतच यातून कुणीही सुटणार नाही. आनंद गर्जे यांनी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. सोबतच मला याबाबत कुठलीही माहिती नाही. मला कल्पना असती तर मी आनंदच्या 2 कानाखाली लावल्या असत्या, असंही पंकजा मुंडे म्हणल्या. गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे, असा आरोप तिचे आई-वडील अशोक पालवे, आई अलकनंदा पालवे यांनी केला आहे. या घटनेनंतर पंकजा मुंडे मंत्री या गौरी गर्जे यांच्या माहेरच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यासाठी पंकजा मुंडे बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात दाखल झाले होते. दरम्यान पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, की तुम्ही आम्हाला जर या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली असती, तर त्याला आपण 2 कानाखाली लावून नीट केलं असतं. माझ्याकडे 10 पी आहे. सर्वांच्या कुटुंबामध्ये काय होतं हे मला थोडीच माहिती असणार, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या भेटीदरम्यान गौरी पालवे यांच्या कुटुंबाने त्यांची व्यथा मांडली. सोबतच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. मंत्री पंकजा मुंडे यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांनी टोह फोडला. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे देखील भावूक झाल्याला पाहायला मिळालं. गौरी गर्जे यांना होणारा त्रास आणि त्यांची आत्महत्या यावर बोलताना मला गौरीच्या त्रासाबद्दल माहितीच नाही. नाहीतर मी आनंद गर्जेच्या 2 कानाखाली लावल्या असत्या. भगवान बाबा आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते, की मी या प्रकरणात कोणालाही फोन केलेला नाही. सोबतच कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याकडे 10 पी आहे. पगारी नोकऱ्यांच्या घरात काय चालतंय हे थोडीच मला माहीत होईल, असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं आहे. असं स्पष्टीकरण यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. या गुन्ह्यातून कुणीही वाचणार नाही. या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे. आनंद गर्जे हा माझा पीए होता. त्यात माझा काय दोष? अशी भावनाही यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. गौरीच्या आई पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे, की गौरीच्या छातीवर आणि डोक्यावर मार होता. त्याचबरोबर आनंदसह त्याचे भाऊ आणि बहिणींचा देखील चौकशी झाली पाहिजे. आनंद हा कायम गौरीला मारहाण करायचा. आम्ही पंकजा मुंडे यांच्याकडे बघून मुलगी दिली होती. असं वक्तव्य आई-वडिलांचं आहे. या प्रकरणामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर चौकशीमध्ये कोणकोणते मोठे खुलासे होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर गौरी पालवे यांच्या वडिलांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की श्रीमंतांना मुली देऊ नका, गरिबांना मुलगी द्या, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या प्रकरणामध्ये पुढली काय चौकशी होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर बहुधा चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.